नमस्ते, मैं बेंद्रे वैदिक एग्रो फार्म से योगेश बोल रहा हूँ। डोलारे मैडम जी, उनके हस्बैंड, उनकी लड़की और उनके दामाद यहाँ पर आए बेंद्रे फार्म पे। उन्होंने यहाँ का खाना खाया, उन्होंने गौशाला का विजिट किया और हमने जो गोबर के देसी गौ माता के गोबर के ईंटें जो बनाएंगे वो घर का भी उन्होंने विजिट किया, उन्होंने देखा। तो उनका अनुभव उनके सामने रखेंगे कि कैसा उनको यहाँ पर लगा, कैसा लगा। मी जी मातीच्या घरांची निर्मिती केलेली आहे ती खूपच आरोग्यदायी, लाभदायक आहे आणि असं घर आपल्यालाही मिळावं अशी आमच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली। आणि इथलं जेवण सुद्धा अतिशय उत्तम होतं, त्याला अशी काही वेगळी चव होती आणि खूप आम्ही भरपूर समाधानाने ते सेवन केलं। त्याच्यानंतर आम्ही शेतामध्ये व्हिजिट केली आणि आमचा नातू खूपच त्याच्यामध्ये खुश झाला, सारखं म्हणायचा जंगलात जायचं आणि तिथे जाऊनही त्यांनी खूप एन्जॉय केलं, गायींबरोबर त्यांनी एन्जॉय केलं आणि आम्हाला खूपच आनंद वाटला। आम्ही एक अशी वेगळी एनर्जी घेऊन आम्ही आता घरी जातो। थँक्यू। अभी बोलिए। मी सुद्धा इथे साधारण 3-3.5 वर्ष पूर्वी आले होते, तेव्हा इथे सात्विक वातावरण होतच, पण आता ज्या प्रकारे इथे शेणाचं घर उभारलंय, गायींमुळे इथे जे सात्विक वातावरण निर्मिती होते ती खूपच छान आहे आणि एक खूप पॉझिटिव्ह वाइब्स घेऊन आम्ही आता घरी चाललोय। इथलं जेवण, इथलं वातावरण खूपच छान आहे आणि माझ्या मुलांनी मेन खूप इथे एन्जॉय केलं। एक वेगळा अनुभव मिळाला। इतर ठिकाणी आपण जेव्हा रिसॉर्ट मध्ये जातो तेव्हा फक्त एक स्विमिंग पूल मध्ये डुबक्या मारायच्या, इकडे तिकडे फिरायचं एवढंच असतं, पण आज माझ्या मुलांनी खऱ्या अर्थाने एक छान दिवस घालवला, खूप बरं वाटलं। आणि हे सगळं योगेशबाईमुळे बरं का, कारण योगेशबाई आम्हाला म्हणजे अगदी घरच्यासारखी वागणूक दिली आणि आम्ही जसं काही आमच्या घरातच वावरतोय असं आम्हाला वाटलं। खूपच छान वाटलं इथे। बेंद्रे साहेबांनी हा जो सेटअप निर्माण केला आहे तो अतिशय वेगळा आहे। याच्यामध्ये आपण एखाद्या गावात जाऊन राहतोय असं वाटतं। एक ठिकाणी आजूबाजूला गायी आहेत, नंतर शेणाने सारवलेल्या जमिनी आहेत आणि छानपैकी अशा कॉटेजेस त्यांनी तयार केल्या तिथे। त्याच्यामुळे खूप छान वाटलं। जेवणही सुंदर होतं आणि जेवण असं साधं पण खूप सुंदर होतं। आम्ही केळीच्या पानावरती जेवलो काय आणि आम्हाला इथे म्हणजे खऱ्या खुऱ्या लोण्याचा आस्वाद मिळाला। अतिशय खूप छान मजा आली। आप बोलिए सर। ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूपच छान होता। इथला सपोर्टिंग स्टाफ सुद्धा खूपच फॅमिली टाईप वाटला आम्हाला, म्हणजे नाही आम्हाला असं परकेपणा इथे जाणवला नाही त्यांच्याकडून सुद्धा, आणि आम्ही सुद्धा आणि आमच्या मुलांनी सुद्धा खूप एन्जॉय केलं इथे। थँक्यू। अक्षर तिकडे सांग। मजा आली। मजा आली ना? गाय चांगली वाटली जंगलात मजा आली। तुला कसं वाटलं? इथलं जेवण खूप छान होतं आणि इथल्या गायी पण खूप छान होत्या, मोठ्या होत्या आणि इथलं घर तर एकदम गारवाट होता। बस ये है बच्चों का असली कहना कि उनको यहाँ पर बहुत ठंडा लग रहा था, तो गोबर के घरों में यही आनंद आता है। तो इस तरीके से हम गौ माता का जो महत्व है इसी तरह से हम लोगों को बता सकते हैं। जब भी गौ माता बचेगी, दान से गौ माता बचेगी नहीं, उनको सम्मान देने से गौ माता बचेगी। तो इस तरीके से लोग गाय के साथ जुड़ना चाहिए। इस तरीके से लोग रिसोर्ट वगैरह में जाने से, यहाँ पर बच्चों को लाके ऐसी जगह पे आने से बच्चों को संस्कार भी मिलेंगे और वो उनको पता चलेगा कि हमारे पूर्वज कैसे रहते थे, हमारी संस्कृति क्या है।